लय म्हणत होतात इंटरनॅशनल नॅशनल राज्य बोलायला लय भारी असतं, पण आता गावात धाड टाकू. आमच्या गावामध्ये एक इंटरनॅशनल रोड केलाय ग्रामपंचायत यंत्रणेने. पेविंग ब्लॉक बसवलेत कुणाच्या घरापुढं, आणि ज्यांच्यासोबत वाद आहे त्यांच्यासमोर बसवलेच नाही. आता आपण कोणाला भेटणार आहोत? ग्रामसेवक साहेबांना विचारूया इंटरनॅशनल रस्त्याचं राज. चला. नमस्कार साहेब. ते रस्ता केलाय तुम्ही कोणत्या लेवलनी केलाय? तो रस्ता पुढं सोडलंय, मागं सोडलंय, अर्धच केलंय. एवढंच रस्ता, एवढंच पैसे 1 रुपयाची साईज एवढा. इस्टिमेट प्रमाणे केला कुणी कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? यंत्रणा तर ग्रामपंचायत असेल की त्याच्यावर लक्ष समिती असेल यंत्रणेमार्फत टेंडर झालेलं असते. झालंय टेंडर, पण ग्रामपंचायतच यंत्रणा असेल ना. ग्रामपंचायत मग लक्ष कोणी द्यायचं? असं इकडे एकीकडे एवढा केलाय, कुठे एवढा केलाय. तुम्ही गावात पेविंग ब्लॉक टाकताना कुठेतरी टाकले, कुठे ठेवले, अशी पार्शलिटी का? अख्ख्या गावात टाकले सगळीकडे, आणि तिथं जे मतलब छोटासा ब्लॉक राहिला तिथंच ठेवलं का? नाही, टाकलं जाईल ना. कधी कुठलं बजेट आलं किंवा वित्त आयोगाचं कुठलं काम करते ना ते पाण्याचं चालू नाहीये, ते दूध नाही व्यवस्थित. गावातलं पाणी प्यायचं काय द्यायचं? प्यायच्या पाण्याचा श्वास येतोय. 2 रुपयाला पाणी भेटतं की नाही, 10 लिटर 15 लिटर. त्याचं एकदा पाणी पिऊन बघा तुम्हाला. त्याचं टेस्टिंग प्रॉपर होत नाही. चला आपण रस्ता बघूया, तुम्हाला दाखवतो. चल नाही चला लगेच. मला थोडी वेळ आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला दाखवतो. चला की परत आहे की दिवस आहे तुमच्याकडे कामाचं. चला असं की तुम्ही गवत नाही तर आम्हाला आज गवत येतं तर दाखवतो. सोमवार मी येतच असतो. चला की दाखवतो. रस्ता तर बघावं लागेल की. चला 5 मिनिट लगेच. चला 5 मिनिटं काय आलो लगेच आलो. तुम्ही प्रशासक आहेत ना आता? सरपंच सरपंचाचं तर संपलं की कार्यक्रम. दिले. कसं काय? हो. सरपंच कुठे आहे? सरकार त्याचा हाजरी रजिस्टर दाखवा. कसं काय? उपसरपंच प्रशासक. सरपंच कसं काय नाही? सरपंच पद रिक्त आहे ना आपल्याला. कसं काय? 5 वर्ष रिक्त ठेवलं. 5 वर्ष मध्ये रिक्त झाले. कधी? 1 वर्ष. कसं काय? निवडून दिलेला माणूस 1 वर्ष रिक्त कसा ठेवू शकतो? रिक्त म्हणजे ते हे गणतंत्र 2 ते पद गेले आपले. माझं अल्प बॉडीवरच काम चालू का ग्रामपंचायत? बॉडी तर बरखास्त असेल की झाली? नाही, बॉडी आहे. कसं काय? बॉडी भेटून नाही, शासनाने ठेवली ती बॉडी. चांगली कामं करताय बा. गावात सगळा धुरोळा फुकुटा लक्ष नाही. कोण बघत नाही मग कसा मनमानी कारभार होय पत्रकार? कुठे काही कुठे साहेबांचं काम चांगलं, त्यांचं काय विषय नाही. प्रॉपर काम करता येते चांगलं. शेवटी बॉडीचं पण काम महत्वाचं, लोकांचं पण काम आहे त्याच्यामध्ये करून घ्यायचं. तुम्ही काय करता? हा साहेब, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ज्या गोष्टी बेसिक कामं होतात आता मला तयार केला की कुठं 3 बोट आहे, कुठं 4 बोट आहे. आता त्याची प्रॉपर उंची किती असायला पाहिजे तुम्ही सांगा. जो सिमेंट रस्ता बनला हे जाऊ द्या, ऐका ना. तो रस्ता बनलेला किती वर्ष झालं? त्याच्या आधीचा जो रस्ता होता ते बनलेलं किती वर्ष झालं? याच कार्यकाळात झालाय. मागच्या 2.5 वर्ष ज्याच्याकडे उपसरपंच होतं त्याच्याच कार्यकाळात त्याच्या घरासमोरचा रस्ता झालाय, आणि त्याच रस्त्यावरच्या 2.5 वर्षामध्ये दुसरा रस्ता झालाय. म्हणजे फक्त सरकारी कामाच्या 2.5 वर्ष रिलायबिलिटी का? मग तुम्ही मंजुऱ्या कसं काय देताय? आधी रस्ता झालेला असताना तो रस्ता खराब झाला, पूर्ण संपला. मग ते ज्याने कोणी केला त्याची देखभाली आहे ना. म्हणजे हाईट वगैरे असेल ना, एवढी उंची पाहिजे, किती पाहिजे सांगा. मध्ये इंजिनियर ते पहिलं काम बघून ठेवतो. तुम्हाला किती पाहिजे असते ते 6 इंच कमी पाहिजे. त्याच्या कार्पेट टाकण्याच्या म्हणजे फायनल टाकण्याच्या खाली काय टाकायचं? गाडी काम करायचं. आता तिथे बघायला चला 3 बोटाच्या वर रस्ता तुम्हाला सापडला.
म्हणजे गावाला तेच म्हणजे गावात नियमाने कामं करतात. झाले 5 मिनिट. नाही, गुत्तेदाराला- झाले 5 मिनिट, चल. नाही, नाही, कुठला तरी गुत्तेदार चला, करायचा, ए, 5 मिनिटं तर लोकांना मग त्याच्यामुळे त्याचं काम नीट करणार तर तो तोटा आहे ना. चल दाखव. 5 मिनिटं झाले, चल ये. त्याची उंची प्रॉपर गाडी व्हायला पाहिजे. विरोध इंग्लिश सांगतो. लोक म्हणतात पण सगळ्याची जिरवतो. जिरवायचं काय अरे काय बी करतात ही लोक नाही आपलं ऐकत बसायचं वगैरे. हा हे माझ्या गावचं ग्रामपंचायत कार्यालय बोलत होतात ना ग्रामपंचायतच्या समोर. अरे ताकद संविधानाने दिली आपल्याला, बोलायला आलं की सगळं जमतंय. अरे हरामखोरांनी रस्ता खांदून ठेवलाय, 4 वर्ष झालं रस्ताच करतायत, अजून सारे बी नाहीये. दुसरा पावसाळा आला, बघायला कोणीच नाही. चला चला तोपर्यंत रस्ता दाखव. नाही नाही साहेब कुठे आहेत? साहेबाला घेतल्याशिवाय जात नाही मी. हल्लय काय म्हणतो भाऊ सगळ्याची जिरवतो. लोक म्हणतात भाऊ सगळ्याची जिरवतो. आता हे बस स्टँडचं काम केलं, अतिक्रमणावरती बस स्टँडचं काम केलं. काय काय खाणार काय गावातली की म्हणजे ह्यांना निवडून दिलं की ही राजा झाली का गावाची? कुठे चालला दाबा? पाणी उन्हात आणायचं तरी बसत जावं पाणी. ह्या आम्हाला कमीत कमी ग्रामपंचायत पगार भेटते का मोटरसायकल द्यायला पाहिजे. त्या माणसाला 4.5 किलोमीटर मोटर चालू करायला जावं लागतं. साहेब एक विनंती आहे. नाही, मला सांगा, कमीत कमी या एक बा- मोटरसायकल आहे ना, आता- द्यायची या बा व्यवस्था रोज नाही, जाऊन नाही, तिकिटाचा तरी 4 किलोमीटर. बिचारा चालत हे जातं. ग्रामपंचायत आजारी शिपाई पडतं, आहेत. कधी आजारी असते यांना attack 4 आला होता. किलोमीटर रोज तरी हे- चालत जायचं. हे भाग्य चांगलं आहे की हे पुन्हा आपल्यात आहेत. नाहीतर हे यांचा अटॅक आला होता. खरं तर एवढ्या लांब जायचं, मोटर चालू करायचं, तळ इथून 4 किलोमीटर आहे. यांच्यासाठी मोटरसायकलची व्यवस्था करा, यांच्यासाठी ग्रामपंचायतकडून एखादं वाहन उपस्थित करा. त्यांना जायचं याची अडचण आहे ना. बरं हे नसले त्यांची मंडळी जाते हो साहेब. हा म्हणजे अवघड आहे ना, यांना गावाला पाणी पाजायचंय ना. त्यामुळे रस्ता दाखवतो. रस्ता महत्वाचा आहे. इंटरनॅशनल रोड. इथूनच चला, इथून शॉर्टकट आहे. नाही नाही हे समोरून असं दाखवते, कसं केलं दाखवत ना, कसं शिस्त. त्याला पाणी पाजलं का? पाणी नाही, नुसतं वरनं ओतलंय. त्याला पोताडी नाही काय नाही काय नाही. हं? मला कशाला गावात वाटत वगैरे चांगलं करायचंय. अहो हे काय चांगलं आहे गाव, चांगली कामं करा ना पैसे घेऊन. साहेबासारखी चांगली माणसं आल्यापासून तरी पारदर्शकता कामात आली आहे. कसली पारदर्शक मग ते करायला तरी लावलंय कमीत कमी. म्हणजे कसं बी करायचं. मग नाहीतर काय करायचं. आपल्या दोघांची भांडणं होत्या ना. दोघांची भांडणं. आता आता इथं रस्ता येणार आहे म्हणून ते ठेवलंय बरोबर. मला सांगा हे 6 इंच आहे. साहेब ह्याची हाईट घ्या आता. आता 6 इंचापर्यंत एक मिनिट, लगेच नमुना दाखवतो. 3.5 फूट हाईट आहे त्याची. हे फुल नाही लगेच, हे सगळीकडे. आता मला सांगा ही शेंगावर त्याची उंची. हाईट बघा ना, हाईट आहे बघा. 3 बोट आहे. 3 बोट. 4 बोट उंची 4 बोट 3 बोट दिसतंय. 3-4. आता याच्यावर पाणी मारायला पोताडी तर टाकायला पाहिजे. हा? 5 लाखाचं काम आहे. किती लागायचं काम आहे? 7 लाखाचं. हा? आता हे रस्ता हे बघा. वापरायच्या आधीच करायचं. ठीक आहे. हे आहे काम. त्याच्याला 7 लाख रुपये खर्च डिपार्टमेंट केले. आहे. नाही बघा, इथं उंची बघा. गोलमटून इंजिनियर ओके. पंचायतमध्ये फोन आता ह्याच्या खाली सिमेंट रस्ता करताना खाली प्लास्टिक टाकणं गरजेचं असतं. त्याच्या आधी त्याचा बेस बनवणं गरजेचं असतं. काही नाही, सरळ खाड दिशेने रस्ता केलाय आहे त्याच्यावरतीच. कसा टिकन? अहो रस्ता करून जाणारे 2 दिवसात निघून जाते. गावाला हा रस्ता कायम राहणार आहे. बरं 2.5 वर्षापूर्वीच याच्यावर रस्ता झालेला होता. 2.5 वर्षापूर्वीच. 2.5 वर्षापूर्वीचा रस्ता कुठे गेला काय माहिती. कसा होणार आमच्या गावात? हे बघा,
दिसलं? यंत्रणा आणि प्रशासन आणि गुत्तेदार. हॅलो, ते आपल्या दलित वस्ती तर्फे चालू आहे का? ते आपलं ते उंची किती हाईट किती त्याची? 4 इंच का? बरं. ते आलते का तुम्ही इथे कधी? बरं, काय व्यवस्थित काम दिसत नाही इथं का? ते करू पण करू. हा, पाणी. बरं. काय म्हणते? 4 इंच रस्ता आहे. किती इंच असेल? 4 इंच. भरतोय का 4 इंच? एकच लेअरचं काम आहे आम्हाला कोणत्या? एक इस्टिमेटला एकच लेअरचं काम आहे. नाही असंच आहे की पण ते 4 इंच बी भरा ना. निकृष्ट दर्जाचं काम करून काय काय करायचं? रस्ता कायम राहणार आहे ना गावाला? नाही मी प्रश्न करून याच्या आहे का ना हा रस्ता याच्या आधी 2.5-3 वर्षापूर्वी रस्ता झाला होता. हे त्याच्यावर असं काम दुसरा रस्ता झाला. असं कसं चालेल? बरं ठीक आहे, होऊ द्या. नाही, विषय तो नाही. वर्षापूर्वी तर हे रस्ता चांगलं केला काम व्हायला पाहिजे. चांगलं मटेरियल चांगलं वापरलं आहे मटेरियलचं बघा काय आहे करा. हाईट उंची साहेब बी होता त्यादिवशी काम करून घेता इथं आपलं ते बोलबट बोलबट साहेबांना विचारा तिथे होते बोलबट साहेब नंबर द्या. किती किंवा मला किती काय पाहिजे हे